नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. निलंगा नगर परिषद निवडणूक 2025 काँग्रेसच्या 8 उमेदवारांचा दणदणीत विजय. अभय सोळुंके यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन, मतदारांचे आभार. निलंगा नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश संपादन करत प्रस्थापितांना कडवी झुंज देत 8 जागांवर विजय मिळवला. या विजयाबद्दल लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय सोळुंके यांनी निलंगा नगर परिषद विजयी झालेल्या सर्व 8ही उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून निलंगा शहर व परिसरातील मतदारांचे आभार मानले आहेत. अभय सोळुंके यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जनतेच्या विश्वासावर खरे उतरून यश संपादन केलं आहे. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधात लढत देत मिळवलेला हा विजय म्हणजे लोकशक्तीचा कौल आहे. या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले सर्व मतदार बंधू भगिनी तसेच प्रचार व मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे ज्ञात अज्ञात कार्यकर्ते, संपर्क प्रमुख, बूथ प्रमुख, मतदान केंद्र प्रतिनिधी आणि काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले. सोळुंके पुढे म्हणाले की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नेहमीच जनतेच्या हितासाठी, त्यांच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी काम केलं आहे. निलंगा नगर परिषदेत निवडून आलेले आमचे नगरसेवक सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहतील. या पुढील काळातही काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने सकारात्मक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवेल असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. निलंगा नगर परिषद निवडणुकीतील हा विजय काँग्रेस पक्षासाठी संघटनात्मक बळ वाढवणारा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या शहरात अध्यक्षपदाला 5,000 मतं पडते आणि नगरसेवक 2 निवडून आले. आता आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय हमीदभाई शेख यांना 8,000 मतं पडल्यात. 8 आणि आपले नगरसेवक 8 झाल्यात. त्याच्यामुळे गेले 5 वर्ष फक्त 2च होते आणि ते शांत होते. त्याच्यामुळे मनावर चाललं खेळ. आता 8 सोबत गाठ आहे. मनमर्जीत चालणार नाही आणि त्यांचा विजय नाही. 2026चा फरक आहे. म्हणजे 1014 मध्ये असते आपल्याला तिकडे इकडे आले असते. जो खेळ त्यांनी मर्दासारखा केलेला नाही. निवडणूक आयोगाला आताशी धरून 2 तारखेची जी 20 तारीख केली त्याच्यात ह्या 1000 मताचा फरक आपल्याला पडलाय. आणि त्याने तुरम खान, भारी, झेंडूजी, जागीरदार सगळे मंत्री संत्री असताना आपण उद्या गरीबाच्या मार्गवाद्य पोरं असताना पिंगा ताण लाव आणि सर्व उगं थोडक्यात बसवल्यात. 8 आणि 8 सोबत आता 9 एक पाप जातंय. 9 घेऊन ह्या शहराच्या हितासाठी, या जनतेच्या हितासाठी त्यांच्या भ्रष्टाचाराला ब्रेक लावून येणाऱ्या काळात ताकदीनं आपण कामात राहू. आपला त्याच्यात सुनील नाईकवाडे फक्त 40 मतांनी गेलाय. 4 मध्ये
10 मतांनी गेलाय. तुषार 44, 64, तुषार 64, विनय चौधरी 44, म्हणजे 50च्या मध्ये गेले 50च्या मध्ये गेलेले 4 आहेत. 8 आणि 4 12 झाले असते तर बहुमत आपलं असतं. त्याच्यामुळं या चौघाचे मिळून 44 आणि 40 84 10 94 आणि 60 154 158 मतावर त्यांचं बहुमत आहे. त्याच्यातले 80 जर इकडे आले असते 80 तर आज बहुमत आपलं होतं. म्हणजे गेलंय बी 80 म्हणजे 8नच. लक्षात घ्या, बहुमत किती गेले आपलं 8न 80न. त्याच्यामुळे लई कुणी हिंदी फडफड उडायची गरज नाही आणि आपण कुणी खच्चीकरण करून घ्यायची गरज. आणि आपले अध्यक्षपदाचे उमेदवार हबीबभाई शेख 72 पदाला आपण सगळ्यांनी त्यांना तेवढ्याच डेअरिंगनं साथ दिलो. एक मध्ये शेवटी घाबरून आपल्या पॅनल प्रमुखाला पाडण्यासाठी 5000 वाटते. निवेंद्याची माती गावात तुम्हाला पैसे वाटावे लागते. 5000 वाटून तिथं आपल्या सुनीलचा बळी घेऊ शकले. आज दोन तेवढ्यातून निघाला. अभिनंदन. ऐका ऐका 2 आणि 3चा विषय वेगळा. 4 मध्ये सुद्धा आपलं भाऊसाहेब सावरे आणि मागाचा शाळा आपला ओम शिंदे भारी पडलाय. 5 मध्ये आपले हमीद केजानी सुद्धा थोडक्यात गेल्या. 6 मध्ये आपलं सिराजभाई एवढ्या दहशतीतून वाद काढीत 18 आले तिथे 8 आहे. म्हणजे यांची गाठ आहे आता आमच्याशी. 7 मध्ये 7 मध्ये त्यांच्या नवीन नगराध्यक्षाला पाडून आपलं पैलवान इस्माईल या निवडणुकीत आपल्या पक्षाला ॲडव्होकेट प्रवीण भोसले सामना जिल्हा मिळाला. बार काउन्सिलचा अध्यक्ष आणि महेश भोसले त्यांच्या पत्नी सरोजाताई महेश भोसले यांनी विजय नोंदवला. तिथं शानदार विजय. पंचायत समिती ही ती सगळं 7 मध्ये 8 मध्ये नुकसान झालंय. 9 मध्ये गलती झाली. नाहीतर आपला आजगरबाई सुद्धा 50 36 मताला का 3600 मतांना आजगरबाई सारखा सोन्यासारखा माणूस गेला. त्यांनी तोड घेऊनच 10 मध्ये समीकरणामध्ये आपलं नुकसान झालं. 11 शेवट 11ला त्यांना 3000च्या निवडून 2000 आणून बसवले. 11च्या 72 मतदाराचं अभिनंदन. स्वाती बालाजी सुरुंशी आणि राधिका मल्हारी पेटकर या निवडून आलेले आणि फक्त 44 मतानं
आपले इलायच्याच्या जोरात बोल घेतले की 9 असं का सांगतो ना 9 म्हणजे थोडा बोलण्याच्या ओघात शिवगंगा गणेश पेटकर माझा म्हणजे